महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या अमराठी भाषिक वाहन चालक यांस मराठी भाषा शिकवणी वर्ग उपक्रम पहिल्या प्रशिक्षण केंद्राचे ठाण्यातील नौपाडा येथील आदित्य प्रतिष्ठान आणि अभिनय कट्टा ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्यानं अमराठी भाषिक वाहन चालक यांना मराठी भाषा शिकवणी वर्ग उपक्रम महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा या मराठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले। 4 तासांचं प्रशिक्षण, दिवसातून किमान 1 तास याप्रमाणे हे प्रशिक्षण शिबिर चालणार आहे। या शिबिरात चालकांना फक्त 15 वाक्य, जसे की तुम्हाला कुठे जायचंय, मी तुम्हाला तिथे घेऊन जाईन, माझे मीटर व्यवस्थित चालू आहे, तुमचे एवढे पैसे झाले इत्यादी दैनंदिन व्यवहारातील वाक्य प्रामुख्याने शिकवण्यात येणार आहेत। जे रिक्षा चालक हा 4ही दिवसांचा कोर्स पूर्ण करतील त्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ सर, अभिनय कट्ट्याचे संचालक आणि ठाणे जिल्हा राज्य परिवहन विभाग समन्वयक किरण नागती, एकता रिक्षा टॅक्सी युनियनचे उपाध्यक्ष राजू गजमल, माजी नगरसेवक भास्कर पाटील, हर्षला लिखिते आणि इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। मॅडम, आज प्रशिक्षण वर्ग चालू करण्यात आले आहे। कशा पद्धतीचं प्रशिक्षण इथे दिलं जाणार आहे, त्याचा फायदा काय होणार आहे? हिंदी भाषिक लोकांना मराठीचं प्रशिक्षण व्हावं याकरिता आज ठाण्यामध्ये सर्वात प्रथम क्लास सुरू करण्यात आलेले आहे। या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी आदेशित केले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये ज्या कोणी अमराठी आपले रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहे, त्यांना मराठीच्या प्रवाहात आणण्यासाठी मराठीचे क्लासेस सुरू करण्यात आलेले आहेत। ह्या ठिकाणी साधारणतः मराठी साहित्यिक लोकांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आज अशा पवित्र ठिकाणी श्री स्वामी समर्थ साधना केंद्र ह्या ठिकाणी सर्वात प्रथम 15 रिक्षा चालक ह्या ठिकाणी अमराठी आलेले आहेत आणि त्यांचं प्रशिक्षण चालू करण्यात आलेलं आहे।